गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील शुभमनगर येथे पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षपणामुळे मोठ्या प्रमाणावर दरवर्षी कालव्यातून जाणारा पाणी हा आमगाव शहरातील शुभमनगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अपव्यय होऊन मोठ्या प्रमाणात पाणी हा रस्त्यावर वाहत जातो आहे। या भागात राहणाऱ्या नागरिकांनी आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणि इतर रोग पसरण्याची भीती यामुळे व्यक्त केली असून याकडे दरवर्षी पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी आता तरी पाटबंधारे विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन लाखो लिटर होणारा पाण्याचा अपव्यय कशा प्रकारे थांबेल याची उपाययोजना पाटबंधारे विभागाने करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। पाटबंधारे विभागाकडून हे दुर्लक्ष होत आहे। पाण्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे आणि प्रत्येक वर्षी हा शुभमनगरच्या बाजूचा जो कॅनल आहे त्याच्यातून पाणी नेहमी वाहत असते मोठ्या प्रमाणात आणि घरांच्या आजूबाजूला पाणी खूप साचलेलं असते। त्यामुळे शुभमनगरच्या लोकांना सुद्धा मलेरियाची आणि ह्या डासांपासून भीती आहे। त्यामुळे पाटबंधारे विभागाने याच्याकडे लक्ष देऊन या नासूसलेल्या पाण्याची अपव्यय होणाऱ्या पाण्याची काळजी घ्यावी हीच विनंती। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।